हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका काजळमाया या मालिकेच्या आजच्या बुधवार 26 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एकदम जबरदस्त ट्विस्ट आलाय. आभाने पुन्हा एकदा चेटकीन पर्निकाला धोबी पछाड दिली. असा काही प्लॅन बनवला ज्यामुळे पर्निकाची चांगलीच चाळ आलीये. तिचा सगळा प्लॅन फ्लॉप झालाय. तिने एवढा मोठा प्लॅन बनवला, आभाला आरुषपासून दूर केलं, त्यानंतर आरुषला तेथेच लायब्ररीमध्ये थांबवून ठेवलं आणि आरुषवर काळी जादू करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातील चांगली शक्ती बाहेर काढून त्याच्यामधील दानव, त्याच्यातील राक्षसाला जाग करण्यासाठी त्याच्यावर चेटूक केलं. पण शेवटी आभाने आधीच अशी काहीतरी व्यवस्था करून ठेवली होती ज्यामुळे पर्निकाचा हा सगळा प्लॅन फ्लॉप झाला आणि आरुषवर गारूड करण्याचं, चेटूक करण्याचा सगळा त्याचा प्लॅन फ्लॉप झालाय. मग आभाने नेमकं असं केलं तरी काय होतं आणि आजच्या एपिसोडमध्ये काय भारी घडलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, सगळ्यात आधी तर आभा आणि आरुष पुस्तकं लायब्ररीमध्ये नाहीये याचाच विचार करत असतात. आरुष हा आभाला समजावून सांगतो, आभा तू जाऊन पुस्तकं घेऊन ये, आज पर्निकासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे, एवढी तिची मदत कर. आभा म्हणते ठीक आहे, मी स्वतःच जाऊन पुस्तकं घेऊन येते आणि आभा ही पुस्तकं घ्यायला बाहेर पडते. त्यामुळे पर्निकाला खूप आनंद होतो. आभाला आपण आपल्या रस्त्यातून हटवलंय म्हणून ती खुश होते. आभा कॉलेजच्या बाहेर पडते आणि लायब्ररीला कॉल करून सांगते ही सगळी पुस्तकं तयार ठेवा, मी येते. आणि त्याच वेळेस कनकदत्ता तेथे पोहोचते. कनकदत्ता ही खूप चक्कर येतीये असं नाटक करते. आभा तिला म्हणते काय झालं मावशी, तुला बरं वाटतंय ना? तर कनकदत्ता सांगते काय सांगू पोरी, मला खूप चक्कर येतीये, डोळ्यासमोर अंधारीच आली, खूप त्रास होतोय. आभा तिला प्यायला पाणी देते आणि विचारते आता बरं वाटतंय का? तर कनकदत्ता सांगते हो थोडं बरं वाटतंय, पण मला चालण्याचीच हिंमत राहिली नाहीये, शक्ती राहिली नाहीये, खूप त्रास होतोय, तू मला माझ्या घरी सोडशील का? आभा म्हणते नाही मावशी, मी तुम्हाला घरी नाही सोडत, मी तुम्हाला सर्वात आधी दवाखान्यात घेऊन जाते, डॉक्टरांना दाखवते आणि मग तुम्हाला घरी सोडेल. तेव्हा कनकदत्ता म्हणते ठीक आहे बाई, डॉक्टरांकडे घेऊन जा, पण तू माझ्याबरोबर चल, मी माझ्या मुलाला सांगितलं पण तो कामात अडकलाय. तर आभा म्हणते मावशी मग घरी राहायचं ना, उगच तुम्ही बाहेर पडला, ऊन किती आहे, त्याचा त्रास तुम्हाला झाला असेल. आभा ही कनकदत्ताला दवाखान्यात नेऊ लागते, पण त्याच वेळेस ती एक कॉल करते. पण आणि त्याच वेळेस तेथे चक्क दोन माणसं एक मोठा आरसा घेऊन येतात. आरशाला पाहून कनकदत्ता चांगलीच घाबरते, पण आभाचं या आरशाकडे लक्ष नसतं आणि कनकदत्ता या आरशामध्ये पाहते तर तिचं खरं रूप त्याच्यामध्ये दिसतं. तिचा चेटकिनीचा भयानक चेहरा त्यामध्ये दिसत असतो. त्यामुळे कनकदत्ता खूप घाबरते. आभाने जर हे पाहिलं तर माझं काही खरं नाही अशी भीती तिला वाटते आणि ती तिथून गायब होते. त्याच वेळेस आभा ही मागे वळून पाहते तर तिला आरशात दिसतं की ती एकटीच उभी आहे. तिच्या बाजूला कनकदत्ता नाहीये, मावशी नाहीये. तिच्या हातून मोबाईल खाली पडतो. ती बाजूला पाहते तर कनकदत्ता ही फुटपाथवर बसलेली असते आणि चक्कर येण्याचं नाटक करते. आभाच्या लक्षात येतं मी उगाच घाबरले, मावशी तर इकडे खाली बसलीये. ती विचारते काय झालं मावशी, तू परत खाली का बसली? तर कनकदत्ता सांगते मला घिरी आली ना म्हणून खाली बसले. बाई तू मला माझ्या घरी सोड, जनता चाळीमध्ये, मला नाही जायचंय दवाखान्यात. आबा म्हणते नाही मावशी असं कसं, मी तुम्हाला आधी दवाखान्यात नेते आणि मग घरी सोडते. असं म्हणून ती कनकदत्ताला नेऊ लागते. कनकदत्ता मनातल्या मनात विचार करते मला या आरशापासून वाचून राहायला हवं, नाहीतर माझं सत्य सगळ्यांना एखाद्या दिवशी कळायचं. तर इकडे लायब्ररीमध्ये पर्निका मात्र चांगलीच खुश असते. आता काही आभा येत नाही आणि मला आता आरुषबरोबर माझ्या मनासारखा वेळ मिळेल आणि माझ्या मनातली इच्छा नक्कीच पूर्ण होईल असा विचार करून ती खूप खुश असते. फ्रेंड्स, पर्निका इतकी सुंदर दिसत असते पण ती एक चेटकीने, यावर कोणाचाच विश्वास बसायचा नाही. आरुष तेथे येतो आणि विचारतो काय झालं पर्निका? पर्निका म्हणते सर अजूनसुद्धा आभा मॅडम आल्या नाही आहेत, संध्याकाळ होत आली आहे, जर त्या नाही आल्या तर मी काय करायचं, माझं रिसर्च पेपर कसा पूर्ण होणार, मी काय करू, मला तर काही समजतच नाहीये. आरुष म्हणतो अजून कशी नाही आली, मी तिला कॉल करतो. आरुष आभाला कॉल करणार. इतक्यात आभा सगळी पुस्तकं घेऊन तेथे येते. आभा सांगते ते मावशीला बरं नव्हतं ना, त्या रस्त्यात भेटल्या, त्यांना दवाखान्यात नेलं, घरी सोडलं, त्यामुळे उशीर झाला. आरुष म्हणतो मग फोन करायचा ना, मी आलो असतो तुझ्या मदतीला. आभा म्हणते जाऊ दे, झालं सगळं मॅनेज. आणि ती ही सगळी पुस्तकं पर्निकाला देते. तर पर्निका चक्क रडण्याचं नाटक करते. आरुष विचारतो काय झालं पर्निका, तू का रडतेस? तर पर्निका म्हणते सर
आता माझं स्वप्न नाही पूर्ण होणार, माझी मेहनत वाया जाईल, किती कमी वेळ राहिलाय, इतक्या कमी वेळात मी सगळे संदर्भ पाहणार, नोट्स लिहिणार, मला वेळ नाही मिळणार, खरंच माझी संधी हातातून हुकली आहे. तेव्हा आभा ही आरुषला बाजूला नेते आणि म्हणते, आरुष तू तर सगळी पुस्तकं वाचलीत, तुला संदर्भ लवकर सांगता येतील, ती नोट करून घेईल आणि तेवढंच तुला तिच्याबरोबर वेळ घालवता येईल. तू येथेच थांब, मी काकांना काय सांगायचं ते सांगेल. आरुष चांगलाच खुश होतो. पर्णिका विचार करते, आता माझ्या प्लॅनप्रमाणेच आभा वागतीये आणि मी जे ठरवलंय की अमावस्या होण्याआधी मी आरुषमधील दानवी शक्तीला जागा करणार, तो माझा प्लॅन नक्की यशस्वी होईल, असा विचार करून पर्णिका खुश होते. आभा पर्णिकाजवळ येते आणि म्हणते, नको काळजी करू, आरुष तर आज तुझ्याबरोबर येथेच थांबतील आणि तुला जी काही मदत हवी असेल ती मदत करतील. मी जाते घरी, असं म्हणून आभा घरी जाते. आरुष आणि पर्णिका लायब्ररीमध्येच थांबतात. थोड्या वेळानंतर खूप रात्र झालेली असते, रात्रीचे 11 वाजलेले असतात, पण अजून आरुष घरी आलेला नसतो. त्यामुळे आभा त्याला पुन्हा पुन्हा कॉल करते, पण आरुषचा फोन स्विच ऑफ लागत असतो. उर्मी तेथे येते आणि विचारते, आभाताई आरुष दादा अजून घरी आलेला नाहीये, तो कोठे तुला माहिती आहे का? तर आभा सांगते, त्याला एका स्टुडंटला मदत करायची होती म्हणून तो लायब्ररीमध्येच थांबलाय. तर उर्वी म्हणते, पण तो तर 9 वाजेपर्यंत परत येणार होता ना, बाबांना खूप त्याची काळजी वाटते, 11 वाजलेत तरी तो अजून घरी आलेला नाहीये, मी त्याला फोन केला तर त्याचा फोन स्विच ऑफ लागतोय. आभा सांगते, माझ्याकडूनही फोन स्विच ऑफच लागतोय, काय झालं असेल काय माहीत, तो कोणत्या संकटात तर नसेल ना, अशी भीती आभाला सुद्धा वाटते. आणि इकडे आरुष आणि पर्णिका यांचं संदर्भासहित स्पष्टीकरण सुरू असतं. आरुष एक पुस्तक शोधत असतो आणि विचार करतो, पर्णिका एकदा का ते पुस्तक सापडलं की तुझा रिसर्च पेपर तयार होईल, तू काळजी करू नको. आभा उभी राहते आणि म्हणते, मला कोणता रिसर्च पेपर नाही पूर्ण करायचा आहे आरुष सर, मला तर तुमच्याबरोबरचं माझं नातं पूर्ण करायचं आहे. आणि ती चक्कल दिवे घालवते. आरुष विचारतो, दिवे कसे गेले? तो मागे वळून पाहतो तर पर्णिका ही त्याच्यासमोर मेणबत्ती घेऊन उभी राहते. आरुष चांगलाच दचकतो आणि विचारतो, हे काय करतेस तू? तर पर्णिका म्हणते, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? असं म्हणून ती त्याला डोळ्यात पाहण्यास सांगते आणि चक्क त्याच्यावर संमोहन करते, त्याला आपल्या वशमध्ये करते आणि तिचे चेटकिनीचे पांढरे डोळे बाहेर काढते. आरुष तिच्या संमोहनामध्ये असतो आणि ती जसं म्हणेल तसंच वागू लागतो. तर इकडे आभा पुन्हा पुन्हा आरुषला कॉल करत असते, पण आरुषचा फोन स्विच ऑफ असतो. आभाला आठवतं की आप्पा काल काय म्हणाले होते की रात्र वैऱ्याची आहे, आरुषला एकटं सोडू नको, नेहमी त्याच्याबरोबर राहा. आभा उर्वीला म्हणते, मी आत्ताच्या आत्ता कॉलेजमध्ये जाते आणि ती कॉलेजला जायला निघते. तर इकडे पर्णिकाचं चेटूक सुरू होतं. ती आरुषला म्हणते, आरुष हीच ती वेळ, आणि ती चक्क आरुषच्या डोक्यावर त्याच्या माथ्यावर आपलं बोट ठेवते आणि तिची काळी जादू सुरू करते, तिचं चेटूक सुरू करते. आरुषमधील चांगल्या शक्तीला बाहेर काढायचं आणि दानवी शक्तीला जागृत करायचं. म्हणजे एकदा का आरुष हा दानव बनला म्हणजे या दोघांना एकत्र येता येईल आणि चेटकीन पर्णिकाला तिचा वंश वाढवता येईल असा तिचा प्लॅन असतो. ती मंत्र म्हणू लागते, आरुषवर चेटूक करू लागते, पण त्याच वेळेस आभा तेथे येते आणि म्हणते, आरुष दार उघड. लायब्ररीचं दार बंद असतं. ती जोरात दार वाजवते, दार उघड आरुष, मला खूप भीती वाटतेय, तू आतमध्येच ये ना. पर्णिका तू तरी दार उघड, आरुषला काही झालंय का? पण आरुष आणि पर्णिका दोघेही दार उघडत नाही, कारण पर्णिकाचं चेटूक सुरू असतं. पर्णिका आरुषच्या हृदयावर हात ठेवते आणि चक्क त्याच्यातील चांगल्या शक्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. पण आभा ही लायब्ररीच्या दुसऱ्या दरवाजातून आतमध्ये येते आणि तिच्यासमोर आरुष आणि पर्णिका हे दोघेही मस्त टेबलवर बसून आपलं काम करत असतात. आरुष हा झोपी गेलेला असतो. हे पाहून आभाला आश्चर्याचा धक्काच बसतो. इकडे उर्वी घरी येते. ती विद्याधरला सांगते, आभाला सुद्धा दादाबद्दल काहीच माहीत नाहीये, ती आता कॉलेजमध्ये गेली आहे. तर ललित चिडून म्हणतो, तिला कशाला पाठवायचं, एवढ्या रात्री ती एकटी गेली आहे, मला सांगितलं असतं तर मी गेलो असतो ना. विद्याधर चिडून म्हणतो, तू कसला जातोय, जायचं असतं तर आत्तापर्यंत गेला असताना. उर्वी म्हणते, तिच्याकडे कॉलेजचा ॲक्सेस आहे म्हणून ती गेली आहे, नाहीतर मीच गेले असते. तेवढ्यात आसावरी तेथे येते आणि म्हणते, त्या आभाला आरुषची कोणतीच काळजी नाहीये, फक्त स्वतःच्या बापाच्या इलाजासाठी आरुषकडून पैसे काढता यावे ना म्हणून ती काळजीचं नाटक करत असते. विद्याधर म्हणतो, हे काय बोलतेस तू, तुझं तुला ते कळतंय का? आसावरी चिडून म्हणते, मी खरंच बोलते, आणि तुम्ही एवढे शांत कसे? नाहीतर आत्तापर्यंत लाडक्या काकाला लाडक्या पुतण्याची किती काळजी वाटली असती, स्वतः कॉलेजपर्यंत पळत गेले असते.
विद्याधर सांगतो, मला टेन्शन या गोष्टीसाठी नाही आहे, कारण आभा गेली आहे आणि काल आरुष खूप खुश होता, म्हणून मला सुद्धा त्याची काही काळजी वाटत नाही आहे. तर उर्वी ही चक्क काजळ माया हे पुस्तक वाचू लागते आणि आरुषच्या आयुष्यात जे काही घडतंय ते या पुस्तकामध्ये लिहिलेलं असतं. ती वाचते की चेटकिनीने आपल्या हिरोला त्याच्या वशमध्ये केलंय, संमोहित केलंय आणि त्याच वेळेस हिरोईन तेथे पोहोचली आहे. हे ऐकून विद्याधरला मोठा धक्काच बसतो. त्याला आठवतं की 25 वर्षांपूर्वी काय घडलं होतं. अमृत स्वामींनी कसं आरुषला चेटकिनीच्या ताब्यातून वाचवलं होतं आणि सांगितलं होतं की आरुष वयाच्या फक्त 25व्या वर्षापर्यंत सुरक्षित राहील आणि त्यानंतर ही चेटकीन पुन्हा त्याच्या आयुष्यात परत येईल. त्यामुळे विद्याधर काका खूप घाबरतो. तर इकडे आभा ही आरुषला झोपेतून उठवते आणि विचारते, आरुष किती वेळचा दार वाजत होते मी, तू का नाही दार उघडलं. तर पर्णिकाचं लक्षच नसतं, ती तिचं पुस्तक वाचत बसलेली असते. आभा ही आरुषला विचारते, तू झोपलास कसा. आरुष म्हणतो, मला तर काहीच कळत नाहीये, मी पुस्तक वाचत होतो, अचानक मी कसं झोपी गेलो. आभा त्याच्यावर चिडून म्हणते, तुझा फोन सुद्धा स्विच ऑफ आहे, तू कमीत कमी फोन चार्जिंग करायचा, घरी कोणाला कळवायचं. विद्याधर काका किती घाबरले तुला माहितीये का, आणि मी किती आवाज देत होते. एक वेळ तू झोपला होता, पण ही पर्णिका तर जागी होती ना, तिने का नाही दार उघडलं, तिने का नाही ओ दिली. असं म्हणून ती पर्णिकाला पर्णिका पर्णिका अशी हाक मारते. पण पर्णिका लगेचच कानातला हेडफोन काढते आणि म्हणते, मॅडम तुम्ही येथे. मला ते वाचता वाचता नोट्स काढता काढता गाणी ऐकायची सवय ना, म्हणून मी गाणी ऐकत होते. तर आभा ही आरुषवर चिडून म्हणते, आरुष आता पर्णिकाचं काम होईल, तू माझ्याबरोबर गुपचूप घरी यायचं. आरुषला पर्णिकाबरोबर थांबण्याची इच्छा असते, परंतु आभा त्याला डोळे दाखवते आणि म्हणते, गुपचूप घरी चालायचं. आरुषचा नाईलाज होतो आणि म्हणतो, ठीक आहे. तो पर्णिकाला समजावून सांगतो, पर्णिका आता तुझा रिसर्च पेपर नक्की तयार होईल, काही प्रॉब्लेम आला तर मला कॉल कर, मी तुझा कॉल रिसीव्ह करेल आणि दुसरे सर येथे आहेत, सिक्युरिटी गार्ड येथे आहे, तुला घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. पर्णिका म्हणते, ठीक आहे सर, तसंही मी देशपांडे सरांकडून परमिशन घेतली आहे, मी रात्रभर येथे थांबू शकते. आभा आरुषला घेऊन तेथून निघून जाते. तर पर्णिकाला खूप राग आलेला असतो. या आभाने पुन्हा एकदा आरुषला वाचवलं, मी आजसुद्धा त्याच्यामधील दानवी शक्तीला जागृत नाही करू शकले, म्हणून ती खूप चिडलेली असते. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कनकदत्ता ही पर्णिकाला विचारणार, नेमकं काय घडलंय, तू आरुषमधील दानवी शक्तीला का नाही जागा करू शकली. पर्णिका सांगणार, आई आपल्याबरोबर मोठा घात झालाय, हे सगळं आधी ठरवून केलं गेलंय. असं म्हणून ती कनकदत्ताला एक गोष्ट दाखवणार, त्यामुळे कनकदत्ताला सुद्धा मोठा धक्काच बसेल. मग हे नेमकं काय, हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच, कारण असं काहीतरी घडलंय ज्याचा अंदाज कनकदत्ता किंवा पर्णिकाला नव्हता. आभाने आधीच असं काहीतरी करून ठेवलं होतं, ज्यामुळे आरुष पर्णिकाच्या तावडीतून सुटलाय आणि पर्णिकाला तिचा प्लॅन यशस्वी नाही करता आला. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आभा आणि आरुष हे दोघे घरी येत असतील, तेव्हा आरुष हा अचानक गायब होणार, म्हणजेच पर्णिका त्याला गायब करणार. त्यामुळे आभा खूप घाबरेल. मग आता नेमकं घडले तरी काय, पर्णिका असं काय करते, हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच. तर फ्रेंड्स, एकूणच काजळ माया ही मालिका खूप भारी आहे. ही मालिका एक भय मालिका असताना सुद्धा, भूताखेतांची चेटकिनीची मालिका असताना सुद्धा या मालिकेतील कलाकार आणि कथानक ज्या पद्धतीने सांगितलं जात आहे, त्यामुळे मालिका पाहायला खूपच मजा येते. मालिकेचे सगळेच कलाकार, मग आरुष असो, आभा असो किंवा चेटकीन पर्णिका, कनकदत्ता, या सगळ्यांची ॲक्टिंगसुद्धा खूपच भारी आहे. आणि मालिका जेवढी घाबरवते तेवढंच आपल्याला एंगेजसुद्धा करून ठेवते. आता काय होणार, पुढे काय होणार, उद्याच्या एपिसोडमध्ये काय होणार, याची उत्सुकता चांगलीच ताणली जाते, एवढं मात्र नक्की. तर तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते ना, नक्कीच कमेंट करून सांगा, कारण आत्ता तर कोठे या मालिकेला सुरुवात झाली आहे. पर्णिका ही आरुषच्या आयुष्यात परत आली आहे. 300 वर्षांपूर्वी तिने जो प्रयत्न केला होता, तो तर आभाने म्हणजेच 300 वर्षांपूर्वीच्या शर्वरीने हाणून पाडला होता. पण आता 300 वर्षानंतर पर्णिका पुन्हा एकदा आरुषला स्वतःच्या कवेत घेण्याचा प्रयत्न करतेय आणि मागच्या वेळेस ज्या चुका झाल्या त्या चुका पुन्हा करायच्या नाही असे तिने ठरवलंय. मग यावेळेस तरी आभा ही पर्णिकाला रोखू शकेल का, आरुषला वाचू शकेल का, की चेटकीन पर्णिका आरुषशी लग्न करून त्याचं बाळ आपल्या पोटात ठेवणार आणि स्वतःचा वंश वाढवणार. हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल. तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडत असेल आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळतील.
खूप 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 धन्यवाद.